नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की या शेतकऱ्यांना केवळ पीक विमाच नाही तर इतर शासकीय योजनांचा देखील लाभ मिळणार नाही. कारण सरकार शासकीय योजनांसाठी अशा शेतकऱ्यांचा आधार ब्लॉक करणार आहे. म्हणजेच की यादीत टाकलेल्या शेतकऱ्यांचं केवळ पीक विमाच नाही तर PM किसान, नमो शेतकरी सन्मान निधी योजना, लाडकी बहीण तसंच सरकारच्या इतर अनुदानाच्या शेततळे असतील, विहीर असेल किंवा शेडनेट असेल, अशा या योजनांचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत सरकार शेतकऱ्यांवर कारवाई करत नव्हतं. केवळ CSC केंद्रावर कारवाई केली जायची. पण यंदा शेतकऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती चालू आहे की खरीप आणि रब्बी मध्ये 2025-26 मधल्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेचा एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे की चुकीच्या पद्धतीने विमा अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर देखील सरकार कारवाई करणार आहे. म्हणजेच की आता 2 वर्षांमध्ये पीक विम्याचा चुकीच्या पद्धतीने अनेक जणांची लाभ घेतला गेलेला आहे. म्हणजेच की ते अपात्र असून सुद्धा ते पात्र केल्या गेलेले आहे. अनुदान लाटलं गेले. त्यामुळे त्यांच्यावर आळा घालण्यासाठी सरकारने यंदापासून कारवाई तरतूद केली आहे. आधीचा GR मध्ये नेमकं चुकीच्या पद्धतीने विमा अर्ज भरल्यानंतर आणि कायदा घेतल्यानंतर काय कारवाई करायची यादी स्पष्ट तरतूद नव्हती. त्यामुळे मागच्या 2 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज भरण्यात आलेले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये तब्बल 590,000 बोगस अर्ज भरण्यात आलेले होते. यापैकी काही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देखील मिळाला होता. यामध्ये CSC केंद्र चालकांचा मोठा हात होता. या राज्यभरामध्ये यांचा रॅकेटच तयार झालं होतं. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी जवळपास 170 CSC केंद्र चालकांची ID ब्लॉक करण्यात आलेली आहे. म्हणजेच की CSC केंद्राचा परवाना काढून घेण्यात आलेला होता. त्यापैकी 63 CSC चालकांवर FIR देखील करण्यात झालेली होती. आश्चर्यजनक बाब म्हणजेच की त्यापैकी 4 CSC केंद्र चालक हे राज्यातले होते. हे केंद्रचे इतर राज्यांमध्ये सुरू होते. थोडक्यात तर पीक विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी बोगस पद्धतीने विमा अर्ज भरण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. यंदा सरकारने सुधारित GR मध्ये यावर कारवाई करण्यात स्पष्ट दिली आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना सातबाऱ्यामध्ये फेरफार करणं किंवा सातबारा बोगस तयार करून तसंच आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष लागवड नसलेल्या पिकांची नोंद पीक विम्यासाठी करणं, इतर कारणांमुळे म्हणजेच गैरप्रकाराने विमा अर्ज भरून विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारवाई तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजेच की आता महसूल विभागाने कागदपत्रांवर व सातबाऱ्यांवरती चुकीच्या पद्धतीची नोंद करून किंवा बोगस सातबारा भरून विमा अर्ज भरला, तहसीलदारांना फौजदारी कारवाई करण्याचे आदेश या GR मध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता खरीप हंगामामध्ये सरकारनं पीक विम्यामध्ये गैरप्रकारे जे काही अर्ज भरले जातात त्यावर आता आळा घालण्यासाठी यांची तरतूद केली जाणार आहे. परंतु फटका जाम शेतकऱ्यांच्या नावावर ज्यांना माहीत नसताना देखील प्रकरण केले जातात त्या शेतकऱ्यांना देखील बसू शकतो. आता मागच्या 2 वर्षांमध्ये असा अनुभव घेतलेला आहे की अनेकदा शेतकऱ्यांना माहीत नसताना देखील CSC केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस पीक विमा भरले जात होते. शेतकरी ज्या केंद्रावर जाऊन आपला पीक विमा अर्ज भरतात तेथे कागदपत्रांच्या आधारावर काही ठिकाणी बोगस विमा अर्ज भरण्यात आलेले होते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.